आपण स्टेप बाय स्टेप घेऊया. येस. मला वाटतंय मोठ्या लोकांचं शिबिर होतं. येस, मोठ्या लोकांचं होतं. अडल्ट्स. तर जे काही तुम्ही सर्वांनी केलंय, हे त्याची फळं आहेत, की इतक्या मोठ्या भव्य स्वरूपात शिबिर तर झालंच, परंतु या शिबिराच्या मागं जे दशपुण्य क्रियाबल आहे, ते खूप खूप जबरदस्त तुम्ही दाखवून दिलं, की कन्सिस्टन्सी जी होती तुमच्या प्रॅक्टिसची, तुम्ही 4 वर्षापासून रोज जे प्रॅक्टिस करताय, ही त्याची फळं आहे, की इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये हे सर्व घडून आलं. ओके. तर याच्यामागं जे आहे, नंबर 1 असतं दान, नंबर 2 असतं शील, नंबर 3 असतं भावना, अपचायन, पेयवाचा, नंतर पट्टीदान, पत्तानुमोदन आणि धम्मसवन. हे 10 पुण्यक्रिया असतात. ओके. तर हे सगळं दिसायला सगळं सोपं आहे. म्हणजे जे काही आहे हे सर्व दिसायला सगळं सोपं आहे. पण याच्यामागची सर्वात सुंदर गोष्ट ही आहे, की या सर्व गोष्टींसाठी कोणीही बॉस नव्हता. कोणीही लीडर म्हणून याच्यात कधी काम नाही केलं. सर्वांनी जवळपास आपापल्या जबाबदाऱ्या समजूनच सर्वांनी कामं केलेले आहेत. कोणी कमी केलं, कोणी जास्त केलं. त्याच्यासाठी इगो जनरेट करायची गरज नाहीये. कोणतंही हे हे जे काम आहे, हे जसं की ऑर्गनायझेशनचं जे काम आहे, ते दुसऱ्यांना संघामध्ये प्रवेश देण्यासाठी जो संघर्ष तुम्ही लोकांनी केला सर्वांनी मिळून, तर तो अप्रतिम होता. ओके. सिंपल आहे की अ, एक 200 लोकं रोज जर जेवत असतील, 150 ते 200 लोकं, त्यानंतर मॅनेजमेंट आहे, त्यानंतर या सर्व गोष्टी, तर यामागं खूप मोठा हात हा देवतांचा तर असतोच असतो, परंतु तुम्ही केलेल्या प्रॅक्टिसचा पण असतो. विदाऊट प्रॅक्टिस हे होत नाही. तर आपल्याला माहिती आहे की 5 रेअर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या, की जसं की मनुष्यजन्म आहे, त्यानंतर धनसंपत्ती आहे, ओके. श्रद्धा संपत्ती आहे, त्यानंतर भगवान बुद्धांचा जन्म, भगवान बुद्धांचा धम्म ऐकणे, ह्या रेअर गोष्टी. ऑर्डिनेशन, संघामध्ये प्रवेश, या रेअर गोष्टी. तर ज्यांनी ज्यांनी इथं दान दिलं होतं, ओके, भोजनासाठी किंवा मग इलेक्ट्रिसिटीसाठी, त्याच्यानंतर एल-ई-डीसाठी, ब्रेकफास्टसाठी, मॅनेजमेंटसाठी, पंथेसाठी, हे सर्व दान खूप खूप पॉवरफुल आहे. हे त्याची फळं जी आहेत ते हेच असतात, की आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत नाही, सर्वात महत्त्वाचं. त्रास हा दुसऱ्यांचा नाही, तर त्रास हा आपल्या दुर्गुणांचा आपल्याला होत नाही. ओके. इम्पोर्टंट राहतं. तर पहिलं असतं दान. ओके. सर्वांना माहिती आहे दानाबद्दल. बरं, एक धम्मदान, अभयदान, त्यानंतर अ, एक अजून होतं धम्मदान, अभयदान, एक अजून त्याला पालीमधलं नाव विसरलोय मी, परंतु त्याचा अर्थ हा होतो, की वस्तूंच्या स्वरूपामध्ये दान देणं. ओके. वस्तूंच्या स्वरूपामध्ये दान देणं. तिसरा.
अहिंसा दान. येस. अहिंसा. अहिंसा नाही, अहिंसा. राइट. तर अहिंसा दान म्हणजे काय, की वस्तूंच्या स्वरूपामध्ये दान देणं. जसं तुम्ही कोणी गिझर दिलं, अ, कोणी अजून ग्लास दिले, कोणी चटया दिल्या, कोणी खूप काही दिलंय. ओके. चिवर दिले, सेट दिले, चिवरचे सेट दिले, खूप काही. आणि जाता-जाता लोकांनी जे टेंट होते त्यांचे ते पण डोनेट केले. दॅट्स अ ह्यूज. त्यांनी जे दान केलं ते अहिंसा दान. परंतु हे दान सगळं संघाला गेलं. ओके. कारण की चित्तविवेका हे ऑलरेडी संघाला दान दिलेलं आहे. भंतेजी भंतेजींना हे वी आर ऑलरेडी आपण डोनेट केलेलं आहे त्यांच्या संघाला. तर हे संघदान म्हणूनच झालेलं आहे. तर याचे रिझल्ट्स जे आहेत ते निब्बाणापर्यंत तर आपला प्रवास सुखाचा करून टाकतातच. परंतु आयुर्वन्न, गंध, ओके, बल आणि प्रज्ञा या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त व्हायला सुरुवात होऊन जातात. पालीमध्ये अन्न किंवा एखाद्या सुत्तामधून म्हटल्यापेक्षा मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो. याचे फळ हे भेटतात. आपला निब्बाणाचा प्रवास हा सुखकर, सरळ आणि स्पीडी होऊन जातो. म्हणजे फास्टर होऊन जातो. खूप फास्ट होतं. महत्त्वाचं हेच असतं निब्बाणाच्या रस्त्यामध्ये, की दुर्गुण काम नाही केले गेले पाहिजे. दुर्गुणांचं काम कमी झालं पाहिजे. दुर्गुणांचा प्रभाव कमी करण्याचं काम दान करत असतं. ओके. तमदान केलं तर ते तर सर्वश्रेष्ठ. जसं मी तुम्हाला आता सांगत आहे. ओके. तमदान केलं तर सर्वश्रेष्ठ. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, याच्यामुळं काय झालंय, की तुम्ही सर्वांनी पुण्याचा स्रोत ओपन केला. माहिती आर्य लोकांची एक साईन आहे. ओके. ते जिथं असतील तिथं ते पुण्यगंगा ओपन करतात. पालीमध्ये सोतापत्ती सुत्त आहे. त्या सोतापत्ती सुत्तामध्ये हे सांगितलेलं आहे, की जिथं आर्य असतात. येस. जिथं आर्य असतात, ते आर्य लोकांसाठी पुण्याचा स्रोत ओपन करतात. त्यांच्यामुळं पुण्याचे जे स्रोत इतका तयार होतो, की त्याला म्हटलं गेलं पुण्यगंगा. काय म्हटलं गेलं? पुण्यगंगा. दे ओपन द पुण्यगंगा म्हणजे पुण्याची नदीच तयार होऊन जाते. ओके. ते आर्यांची काय म्हणतात साईन असतं. जे समोर होणारे असतात किंवा स्वतः असतात, ते साईन असतं. तर ते सायन्स तुमच्यामध्ये पण आहेत. ओके. तुम्ही पण त्या पुण्याच्या गंगामध्ये पाणी वाढवून टाकलेलं आहे. ओके. तर एकदम सिंपल आहे, की प्रॅक्टिस जी आहे ती आपल्याला अ, पुस्तकातून नाही करायची. ओके. पुस्तकातून नाही करायची. आता याच्यासाठी एक सिंपल उदाहरण देतो मी तुम्हाला. 1+1 2 आपण शिकलो. ठीक आहे. परंतु दुकानात गेल्यानंतर 1+1 2 चॉकलेट हे आपल्याला समजायला पाहिजे. एकदम साधं सरळ उदाहरण देते. ओके. एकदम साधं सरळ. 1+1 समजण्यासाठी तुम्हाला दुकानामध्ये पुन्हा तुमचं पुस्तक उघडण्याची गरज नाही पडली पाहिजे. समजतंय मी काय म्हटलं तर? ओके. 1 आणि 1 2 होतात. जसं की तुम्ही ₹2 दिले आणि त्या माणसानं चॉकलेट तुम्हाला एकच दिलं. तर तुम्हाला हे समजलं पाहिजे, की 2 चॉकलेट म्हणजे काय? मी तुम्हाला साध्या सरळ भाषेमध्ये सांगेन. यालाच मी अवघडही करून सांगू शकतो. म्हणजे जे शिकलंय ते समजलं पाहिजे. त्यासाठी पुस्तक उघडण्याची गरज नाही पाहिजे. ओके. पुस्तक उघडण्याची गरज नाही पाहिजे. धम्म हा हार्ड बेस आहे.
हेच उदाहरण मी काल अजयच्या असं टाकलं. Where does the Dhamma arise? तर knowing and understanding in this. It arises with knowing and understanding. बघा मी आता तेच सांगितलंय. अजय चहानी सांगितलेलं. You don't have to study a lot to see it. Just reflect right now. तर धम्माचा जो उदय आहे तो कुठून होतो? माइंडफुलनेस मधून. अप्पमादेन संपादेत. अपमादेन मचनोपद. धम्म हा निब्बाणापर्यंत नेतो. म्हणजेच जागरूकता ही मृत्यूचा मृत्यू घडवून आणते. अजागरूकता ही मृत्यूपर्यंत नेते. जो जागरूक असतो तो जिवंत असतो आणि जो अजागरूक असतो तो ऑलरेडी मेलेला असतो. कारण की जिवंतपणाचा जो क्षण आपण अनुभवू शकतो तो जागरूकतेमधूनच अनुभवतो. एकदम सिंपल आहे. त्यामुळं आपल्याला पुस्तकं उघडायची गरज नाही. समजत आहे? धम्म हा आतमधून यायला पाहिजे. धम्मामुळे तुम्ही स्वतः आर्यपुग्गल बनले पाहिजे. पुस्तकातून कोणीही आर्यपुग्गल बनत नसतं आणि कधी बनणार पण नाही. ओके. इतकी ताकद तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जनरेट व्हायला पाहिजे. इतकी ताकद. आता जर तुम्ही झोपेत असाल तर उठून जा. हं. हे हे कशासाठी सांगत आहे? कारण की कारण की धम्म हा हार्ड बेस असतो. 1+1 समजण्यासाठी तुमच्या मेंदूलाच त्रास द्यावा लागतो. पुस्तकांना नाही द्यावा लागत. आहे की नाही? म्हणून जे काही तुम्ही केलं होतं, जसं की दान केलं. हे अहिंसा दान. ओके. अहिंसा दान स्पेशली झालेलं आहे या रिट्रीटमध्ये. तर त्यामुळं काय झालंय, की पूर्णच्या पूर्ण जे 27 दिवसा मला वाटतं 24 दिवसाचं जे भंतेचं व्हिजिट आहे, ते सक्सेसफुल ठरलं. आजही भंते झाडाखाली म्हणजे बोधिवृक्षाखाली म्हणा किंवा मेडिटेशन पार्कमध्ये जाऊन तिथं ध्यान करतायत. तर याचं बळ, याचं पुण्य कोणाला चाललंय जास्त? ते चाललंय ज्यांनी तिकीट डोनेट केले होते. तिकीट डोनेट केले त्यांना. आता ज्यांनी ज्यांनी तिकीट डोनेट केले. आज बनते अ, काय म्हणतात त्याला बुद्धगयेमध्ये जितक्या दिवस थांबत आहे, त्या पुण्याचं शेअरिंग तुम्हाला चालू ज्यांनी ज्यांनी तिकीट डोनेट केले होते बनतेंना. हं. तर तुम्ही बघू शकता इव्हन बनतेसाठी ज्यांनी गीझर डोनेट केले, जितक्या वेळेस बनतेंनी त्यामध्ये गरम पाण्यामध्ये शॉवर केली, एनिथिंग, एनिथिंग त्याचं पुण्य तुम्हाला सरळ-सरळ भेटत आहे. आणि हे पुण्य आपल्याला प्रॅक्टिसमध्ये समोर घेऊन जाणार. त्यानंतर असतं शील. जे शील तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस करताय 4 वर्षापासून. तर 4 वर्षापासून मी तुम्हाला रोज सकाळी म्हणतो, की उठा, शील घ्या, पंचशील घ्या, अष्टशील घ्या, उपवासाचे शील घ्या, पालन करा. तर कंटिन्यू तुम्हाला फोर्स करत गेलो मी. कधी-कधी तुम्हाला मी जास्त टोचून बोलणारे शब्द बोललो ग्रुपमध्ये. उठा, उठा, झोपता का? हे, ते. आठवतंय? रोज तुम्हाला कंटिन्यू मी म्हणायचो. मेलं तर काय होईन? हे, ते. या पद्धतीने मी तुम्हाला बऱ्याच वेळेस डिचवण्याचा, उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते फायदेशीर होतं तुमच्यासाठी. ते आजही फायदेशीर आहे तुमच्यासाठी. का? कारण की आज तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघा. पुण्याचे मेन स्रोत जे आहेत, दान, शील आणि भावना. हे तिन्ही तुम्ही सकाळी 5 वाजता करा. ते दान तर तुम्ही डे बाय डे करतातच. प्रत्येक सेशनमध्ये. परंतु दान सॉरी शील आणि भावना हे तुम्ही रोज करताय. तर दानापेक्षा पॉवरफुल जे पुण्य असतात, ते कशातून भेटतात? शीलामधून भेटतात. त्याच्यापेक्षा पॉवरफुल ध्यानामधून भेटतात. ओके. तर हे तिन्ही तुम्ही करत आहे. तर तुमचे
एक्झिस्टन्स लाईफमधले जे चेंजेस आहेत ते तुम्ही ऑब्झर्व्ह करा. ते ऑब्झर्व्ह करा. जीवनामध्ये संपत्तीपेक्षा शांतता येणं खूप महत्वाचं असतं. हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा, की जीवनामध्ये संपत्तीपेक्षा शांतता येणं हे महत्वाचं आहे. जिथं शांतता असेल, तिथं प्रज्ञा विकसित व्हायला सुरुवात होते आणि जिथं प्रज्ञा विकसित होते, तिथं संपत्ती यायला वेळ नसतो लागत. परंतु तो हा या जगाचा भाग आहे. जर आपण धम्माची प्रॅक्टिस करतोय, निब्बाणासाठी प्रयत्न करतोय, तर या जगाला आपल्याला सोडावं लागतं. या जगाची सुरुवातच लोभापासून होत असते, द्वेषापासून होते, मोहापासून होते. या लोभामध्ये पासून उत्पन्न होणारी जी वासना असते, त्यामुळेच आपला जन्म झालेला असतो. ओके. आपल्या शरीराची पहिली पेशी ही वासनेमधून निर्माण झालेली आहे. ओके. ही वासना पुन्हा-पुन्हा आपल्याला निर्मित करत राहते. आपल्याला तर या जगाला सोडायचं आहे. मग काय? तर जे काही आपण कमवतो जीवनामध्ये, जी काही संपत्ती आपण जमा करतो, ती सोडावंच लागतं. इव्हन जे काही एफर्ट्स मी चित्तवेगासाठी घेत आहे, तेही मला सोडावंच लागणार आहे एक दिवस. तेही खूप लवकर, की ज्यावेळेस ऑर्डिनेशनचा टाईम येईल, त्यावेळेस ते मला सोडणंच आहे, जाणंच आहे. की परंतु ते एक सर्वोत्कृष्ट विहार बनवूनच आपल्याला जायचं आहे. तुम्ही आता 7 दिवसाचं ऑर्डिनेशन घेतलं. ते 7 दिवस तुम्ही 6 दिवस आणि 7 दिवस एका आर्य संघाच्या सानिध्यात राहून तुम्ही अरहंतांच्या लिनेजमध्ये चिवर घेतलाय. ज्याने यांनी घेतलं. तर झालं ना, त्यांनी त्या 7 दिवसाची संघाची संपत्ती त्यांनी जमा करून ठेवली आहे मनामध्ये. आता ही संपत्ती त्या शांततेपर्यंत सदैव तुम्हाला पोहोचवत राहील. सदैव. ओके. तुमचा जन्म कुठेही हो, परंतु धम्म तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येत राहील. संघ तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक येत राहील. संघामध्ये प्रवेशाचे दरवाजे तुम्हाला ऑटोमॅटिक उघडत राहतील. आणि संघ कोणता? तो पण याच प्रकारचा किंवा यापेक्षा सर्वोत्कृष्ट. परंतु ज्या वेळेस तुम्ही शील पालन करसाल, त्याच वेळेस या संपत्ती सर्व उडत राहतील. त्याला म्हणतात पायोगा संपत्ती. हे सर्व उघडत राहील. त्याच्याशिवाय नाही. ते त्याच्याशिवाय नाही. म्हणून शील खूप महत्त्वाचे असतात पुण्याच्या संपत्तीला सदैव वापरण्यासाठी. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर असते भावना, की भावना, मेंटल डेव्हलपमेंट, मेंटल कल्टिव्हेशन. ओके. मनुष्यामध्ये बदल घडण्यासाठी मानसिक जी प्रगती असते, ती फक्त ध्यानामधून उत्पन्न होत असते, शांततेमधून उत्पन्न. ओके. त्याची जी अंडरस्टँडिंग आहे, 4 आर्य सत्याविषयी म्हणजे दुःखाविषयी, ती डेव्हलप फक्त ध्यानामुळेच होणार आहे. कारण की प्रज्ञाच दुःख दाखवू शकते. एखादा व्यक्ती दुःखी होते, परंतु त्याला वाटत नाही, की तो दुःखी आहे. त्याला ते समजतच नाही, कारण की मोहाचा प्रभाव असतो. एकदम सिंपल आहे. आपण दान करतो, आपला रस्ता ईझी करतो. आपण शील प्रॅक्टिस करतो, आपण आपला रस्ता खर करून टाकतो. खर म्हणजे एकदम मजबूत. हं. आणि जेव्हा आपण भावना करतो, त्यावेळेस आपली प्रज्ञेची गाडी पळायला लागते. निब्बाणच्या शहराकडे. सिंपल आहे. ओके. म्हणून आपण जे काही करत आहे सकाळीला उठणं इतक्या थंडीमध्ये खूप रेअर गोष्ट आहे. खूप रेअर गोष्ट आहे. इतक्या सकाळी 5:00ला उठणं. बाकीचे झोपलेले. इव्हन मलाही झोपं वाटतं. की मलाही झोपं वाटतं. परंतु सकाळी उठून पुन्हा ध्यान करून, प्रवचन देऊन जे काही पुण्य मी घेतो आणि प्रवचन ऐकून जे काही पुण्य तुम्ही रिसीव्ह करता, त्यानंतर तुम्ही
त्याला आपल्या जीवनामध्ये प्रस्थापित करतात. हे सर्वांमुळं काय होते? या सर्वांमुळं काही आपल्याला सोन्याचा महल नाही भेटणार. परंतु शांततेचा महल तुमच्या हृदयामध्ये तयार होतो. हेच सर्वात महत्त्वाचं जीवनामध्ये. हेच सर्वात महत्त्वाचं. दुसरं काहीच नाही. इव्हन बुद्धगयेमध्ये आता जे जाऊन बसलेले आहे, ते जर युजलेस गोष्टी करत असतील, ओके. बघा मी सिंपल सांगतो. कोणतंही ऑर्गनायझेशन असो, प्लस मायनस होत राहतं. आपण 100% परफेक्शन कुठंच नाही पकडू शकत. ते मी माझ्या परीनं प्रयत्न करतो, परंतु प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष नाही देऊ शकत. ताणाच्या बाबतीत किंवा मग मॅनेजमेंटच्या बाबतीत किंवा मग कोणतीही गोष्ट पकडा. कुठं ना कुठं सॉरी, कुठं ना कुठं कमी जास्त होत राहतात. ओके. कोणीही इथं परफेक्ट नसतं. इम्परफेक्शनच आपल्याला शिकवत जातं. आता या कॅम्पमधून पहिलं शिबिर आपलं, ओके. फर्स्ट कॅम्प जो आपण चित्तविवेकावर घेतलाय. एक विचार करा, की एक विहार मोठं होण्यासाठी पहिले साधनेपासून सुरुवात होते विहारांची. परंतु आपली ऑर्डिनेशन पासून झाली. पहिला कॅम्प पाव जातो पण. किती सर्वोत्कृष्ट गोष्ट होती ही, जी लवकर लक्षात नाही येत. ते साईन असतात विहारांचे. ते साईन असतात त्या लँडचे, की तिथं काहीतरी असं विलक्षण घडणार आहे समोर. ओके. आणि याचं भाकीत पण ते ज्ञानश्रेणी पहिलेच सांगितलेलं होतं. त्यामुळेच हे सर्व दिसत आहे तुम्हाला. त्यामुळेच हे सर्व घडत आहे. आणि या सर्वांना देवता पुश करत असते. चतुर्महाराजची का. देवता पुश करते. देवता सपोर्ट करते. ओके. काही छोटं-मोठं वर्क नाही केलंय आपण सर्वांनी. एक 15 ते 16-17 लाखाचा कॅम्प ओव्हरऑल सगळं आलं त्याच्यामध्ये. हां, 15 ते 16 लाखाचा कॅम्प झालाय तो. जोक नाहीये, की आज मोठ्या-मोठ्या संस्थान बघा महाबोधीपासून तर सर्व भारतात नाही होत एवढं. हे तुम्ही जे केलंय हे एखाद्या पावकच्या ग्रुपसारखं केलं. एवढं मोठं फक्त पावकचे आणि नाव-येण्याचेच ग्रुप करू शकतात आणि थाई ग्रुप. भारतामध्ये असं करणारे एकमेव असे तुम्ही लोकं आहेत, की इतक्या मोठ्या ह्याच्यावर तुम्ही सर्व काही करून टाकलं. ओके. परंतु हे कशामुळं? शीलामुळेच तुम्हाला भावनांसाठी तुम्ही प्रेरित झाला. शील असली की दुर्गुण हे दूर फेकल्या जातात. दुर्गुण दूर झाले की शांतता येते आणि शांतता आली की ध्यान व्यवस्थित होतं. ओके. परंतु साखळी दानापासून सुरुवात होते. पारमितांची पण. ओके. पारमितांची पण. खूप इम्पोर्टंट आहे. हे मी सांगत आहे तुम्हाला खूप इम्पोर्टंट. त्यानंतर आहे अपचायना. ओके. अपचायना. आपण म्हणतो ना, की साधू, साधू. साधू, साधू म्हणायचं नाही फक्त. ओके. साधू, साधू किंवा मग सॉरी साधू, साधू नाही. रेव्हरन्स ज्याला आपण म्हणतो रेव्हरन्स. पैशाना म्हणजे रेव्हरन्स. हं. बनते किंवा जे रिस्पेक्टेड पर्सन्स आहेत, त्यांना आदर देणे. हे पण पुण्य आहे. ओके. आपण म्हणतो ना, जसं भन्त्याला आहुनेयो पाहुणेयो दाक्षिणेयो अंजली करणीयो. ओके. आपण जेव्हा त्यांना रिस्पेक्ट देतो, आपण काय म्हणतो? अंजली करणीय. अंजली करणीय म्हणजे साधू आपण जे अ, बनतेंना अ, अंजली म्हणजे हात जोडून आपल्या हात जोडून जे उभे राहतो त्यांचा आदर करण्यासाठी. हं. यामुळं पुण्य प्रस्थापित होते आपल्या मनामध्ये. पुण्यक्रिया आहे. संघासाठी असलेली पुण्यक्रिया आहे. इव्हन जेव्हा तुम्ही प्रवचन ऐकता. प्रवचन ऐकता तुमचे हात जोडल्या जर जात असतील, तर दोन्ही दिशेनं तुम्ही पुण्य रिसीव्ह करताय. अपचयन आणि धम्मश्रवणम दोन्ही दिशेनं तुम्ही पुण्य रिसीव्ह करताय.
म्हणजे दान कसं म्हणजे तुम्ही रिसीव्ह कसं करताय? की जो व्यक्ती धम्मदान करत आहे, त्याचा आदर करून तुम्ही पुण्य रिसीव्ह करताय आणि जो तो धम्म सांगत आहे, त्याला ऐकून तुम्ही पुण्य रिसीव्ह करताय. तर यामध्ये हे आहे, की आपल्याला हे दिसत नाही मेंटली. ओके. मेंटल दिसत नाही. परंतु याचे प्रभाव दिसतात. आता याचे प्रभाव आपल्या जीवनामध्ये आहेत की नाही याचं साइन तर सिंपल आहे. याचं साइन जे आहे ते एकदम सिंपल आहे की नाही म्हणून. याचं साइन काय आहे? याचं साइन आहे, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आलेला आमूलाग्र बदल बघायचा आहे. ओके. तुमच्या जीवनामध्ये आलेला बदल चेक करायचा आहे. दुःख कमी झालं की नाही झालं? ओके. त्यानंतर दिवसभरामध्ये शांतता राहते की नाही राहत? हे सर्व तुम्ही बघायचं हेच इम्पोर्टंट आहे. आज इतक्या मोठ्या स्तरावर जे काम आपण करून गेलोय, तर याचे जे पडसाद जे म्हणू किंवा याचे जे फळं राहतील, याचे जे रिझल्ट्स राहतील, हे तुमच्या जीवनामध्ये मरुस्तर राहणार आहे. तर मृत्यू होईस्तोवर याचे फरक तुम्हाला जाणवत राहतील. याचे रिझल्ट्स तुम्हाला दिसत राहतील. कारण की आपण ज्यांना दिलंय ते काही साधे नव्हते. ते साधारण नाहीये. समजून जा मी काय म्हणत आहे. मी हे नाही म्हणू शकत की ते या फळावर आहेत, त्या फळावर आहेत किंवा या रस्त्यावर आहेत, त्या रस्त्यावर. ते नाही सांगायचंय. ते आपण समजून घ्यायचं बोलण्यामधून. ओके. ते आपण समजून घ्यायचं. म्हणून ज्यांना दान करता आलं ते खूप लकी आहे. ओके. खूप लकी आहे. कारण की डबल होणार नाही ना. डबल आता 1 वर्ष, 2 वर्ष असं होणार नाही. तर त्यांनी या संधीचा ज्यांनी फायदा उचलला, त्यांच्यासाठी तर साधू-साधू. ओके. परंतु ज्यांनी नाही उचलला, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आनंदी व्हायचंय. ओके. त्यांनी पण त्याला पाहून खुश व्हायचंय. त्यांना पण तेवढेच मेरिट्स प्राप्त होतील. ओके. त्यांना मेरिट्स प्राप्त होतील, परंतु संधी प्राप्त नाही होत. हे मोठं क्रिटिकल गणित आहे. ओके. साधू-साधू आपण म्हणणार, त्या पुण्यामुळे ते फळ तर भेटेल आपल्याला, परंतु तशी संधी डबल नाही. आणि ज्यांनी दान केलं, तशी संधी त्यांच्यासाठी, ती घटना त्यांच्यासाठी पुन्हा पुनरावृत्तीत होईल. या जन्मामध्ये म्हणा किंवा पुढच्या जन्मामध्ये कधीतरी. त्या पुण्यामुळं मिळणारं फळ जे आहे, ते पुन्हा त्या व्यक्तीला भेटेल जो अ, पत्तानुमोदन करत आहे. साधू-साधू म्हणणं काय पत्तानुमोदन किंवा दुसऱ्यानं पुण्य केलं तर आपण त्याच्यामध्ये अनुमोदन द्यायचं. अनुमोदना. आपण काय करायचं? आपण अनुमोदना करायचं. खूप इम्पोर्टंट आहे. ओके. खूप इम्पोर्टंट आहे, की आपण या पद्धतीनं प्रॅक्टिस करत राहावं. जसं की एव्हरीवेअर मी तुम्हाला सांगणार, की एव्हरीवेअर जेव्हा-जेव्हा तुम्ही संघाला पाहिलं, जेव्हा-जेव्हा तुम्ही संघाच्या सोबत राहिले, ओके. जेव्हा-जेव्हा तुम्ही सर्व काही केलंय, जे काही तुम्ही यांच्यासाठी केलं, त्याचे रिझल्ट्स खूप स्ट्रॉंगर राहणार आहे. खूप स्ट्रॉंगर. ओके. परंतु नकली मनानं नाही. ओके. दान करायचं, परंतु त्याला तोंडातून ओकायचं ते गलत. ते गलत. करून विसरून जायचं. सर्वोत्कृष्ट. आनंदी व्हायचं केलेलं आहे जे त्याच्यासाठी. ओके. तुम्ही जर म्हणसाल मी हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं, मी मोठा हे असं, ते तसं. फिनिश. तुम्ही केलेल्या दानाचा अर्ध्याहून जास्त प्रभाव फिनिश. ओके. तुम्ही जर असं बोलत असाल, की मी हे केलं, मी ते केलं, मी इथं दान दिलं, मी तिथं दान दिलं, तर तुम्ही केलेल्या दानाचा प्रभाव हा अर्ध्याहून जास्त कमी होऊन जातो. कारण की त्यामध्ये तुम्ही सखाया दिठीचा प्रवेश करून तुमच्या पुण्याच्या स्रोतामध्ये.
दानामुळं घमंड कमी व्हायला पाहिजे. इगो कमी व्हायला पाहिजे. मी करतोय, मी करतोय, मी करतोय. हे कमी व्हायला पाहिजे. तुम्ही केलं का असं? मी जे बोलत आहे ते सांगा. तुमच्या मनात आलं असं? टेक्स्टमध्ये उत्तर देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. झालं तुमच्या मनामध्ये असं, की मी हे दिलं, मी ते दिलं, मी असं केलं, मी तसं केलं. मी एवढं दान दिलं, मी तेवढं दान दिलं. मी आज इथं हे दान दिलं, मी आज तिथं दान दिलं. असं येतं का? हां, ओके. खूप इम्पोर्टंट आहे. इव्हन बघा, आता सध्या अ, जे ग्रुप आहे आपला, जसं शीतल मॅडम आहे, सुनीता मॅडम आहे, वृषाली मॅडम आहे, अणुशक्ती आहे. ओके. ते तिथं ऑर्गनाइज करतात. ओके. परंतु इतकं सगळं ओव्हरलोड स्ट्रेस घेतल्यावर मला माहिती आहे, आता जसं मी कंटिन्यू 2 महिन्यापासून कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रामसाठी रन झालो. ओके. आता सध्या बिमार पडलोय. ऑब्व्हियसली बॉडी काही इतकं इतकं स्ट्रेस सहन नाही करत. का? कारण की कंटिन्यू रन व्हावं लागलं. तर साहजिक आहे काही-काही गोष्टी आपल्यापासून मॅनेजमेंटमध्ये कमी जास्त होतात. तर आता जसं की बा माझं नावच नाही टाकलं गेलं पाठीवर. काही गरज नाही. ओके. नावासाठी दान नाही करायचंय. हां, तुम्ही खुश होता ते पाहून. खूप चांगलं आहे. ओके. ते लिहिणं पण खूप चांगलं आहे. परंतु जर तुम्ही पाठीवर नाव नाही टाकलं गेलं म्हणून दुःखी होत असाल, तर काही कामाचं नाही. ओके. त्या नावासाठी दान नाही करायचंय कधीच. ओके. नावासाठी जर दान केलं गेलं, तर ते दान इन्फिरियर असतं. इन्फिरियर म्हणजे ते ते इतकं पॉवर इतकं चांगलं नाहीये. त्याची प्युरिटी नाहीये. दानाची प्युरिटी ही शांततेनं प्रगल्भ तर होते. परंतु निस्वार्थ भावना जर दानामध्ये असेल ना, तर ते दान प्रबळ होऊन जातं. खूप ताकदवर होऊन जातं. फळं त्याच वेळेस मोठे होत असतात, जेव्हा त्याला त्याच्या पद्धतीनं वाढू दिलं गेलं पाहिजे. त्याच वेळेस ते रसाळ होतात. म्हणजे फळं आपल्याला इंजेक्शन देऊन जर वाढवायचे असेल, तर काय कामाचं? आहे की नाही? म्हणून आपण कधीही दानामध्ये या छोट्या-छोट्या चुका नाही केल्या गेल्या पाहिजे. मी दान केलं गेलं, मी दान करतो म्हणून मला समोर ठेवा. नाही. आपलं मन इतकं दानाचा अर्थ काय आहे? आपल्याला देऊन टाकायचं. ओके. आपल्याला देऊन टाकायचं. मग देऊन टाकल्यानंतर मी दिलं ही भावना त्याच्याला कंजेक्टेड नाही असली पाहिजे. ओके. त्याला कंजेक्टेड नसली पाहिजे. त्यानं काय होतं, की आपलं जे डोनेशन असतं ते इन्फिरियर होऊन जातं. इन्फिरियरिटी येते त्याला. त्याला त्याला एवढं एवढं हे राहत नाही. ओके. हे तुम्ही शिका. कारण की हे खूप महत्वाचं आहे, की आपण दिल्यानंतर मनात नाही ठेवायचं. त्याला काढून टाकायचं. ओके. लेट गो. त्याला आपण फेकलंय त्या जमिनीवर. त्याची फळं 100% येणार आहे. पण केव्हा? त्याला जबरदस्ती वाढवण्याचा प्रयत्न नाही करायचा. हां, मी दिलं, मी दिलं, मी दिलं. मग आपण ते जबरदस्ती वाढवत आहे. त्याला अर्थ नाही. हे म्हणून ज्याला आपण अपचयना म्हणतो. जे रिस्पेक्टेड आहे, त्यांना रिस्पेक्ट देणं महत्त्वाचं आहे. ओके. त्यांना रिस्पेक्ट देणं महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही ॲप्रिशिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ॲप्रिशिएट जर अ, नाही केलं ना, तर काही कामाचं नाहीये. ॲप्रिशिएशन खूप महत्त्वाचं असतं, की "हो, तुम्ही दान केलं ना, साधू, साधू, साधू." बट विथ पीसफुल, नॉट विथ जेलसी. यानं एवढं दिलं, मग मी एवढं देतो याच्यापेक्षा जास्त. हं, ते काही कामाचं नाही. तुम्ही जर दान प्लस आदर करत असाल, वॉव! सो ग्रेट. खूप चांगलं. पुण्य चमकतील तुमचे. ओके. ज्याला देताय ना, त्याचा जर आदर असेल, तर पुण्य चमकतील आणि जो घेतोय ना,
तर त्याचे शील खूप ताकदवर असले पाहिजे. हे कधीही लक्षात ठेवा. जसं तुम्ही आता मला पाठवता, तर माझे शील खूप ताकदवर असले पाहिजे. ओके. त्याची गॅरंटी मी माझ्यातर्फे देतो. हं. माझी शील ताकदवरच आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही. कारण की मला माहिती आहे, माझी शील ताकदवरच आहे, त्याचमुळे संघ येत आहे. ओके. प्रॅक्टिस आहे, त्याचमुळे संघ येत आहे. ओके. ओळख असून सुद्धा भेटत नाही. मी तुम्हाला सांगत ओके. हे हे काय हे पुण्यबळ आहे. पुण्यबळ आहे मागच्या जन्माच्या कर्माचे. मी काही माझी स्तुती नाही करत आहे. मी तुमचं व्ह्यू क्लिअर करत आहे. मी तुम्हाला उदाहरणं देऊ-देऊ क्लिअर करतो. का? कारण की तुम्ही जर आताही व्हिडिओ ओपन केला, तर माझ्यासमोर कोणतं पुस्तक नाही, काहीच नाहीये. ना मला त्याची गरज आहे. का? कारण की धम्म हा हार्ट पेस असला पाहिजे. हृदयामधून धम्माची उपज यायला पाहिजे आणि त्या धम्मामुळे तुमच्या जीवनामधलं दुःख कमी व्हायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं. आपण काय म्हणतो, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्हाला तुमच्या जीवनामधला आदर जर वाढवायचा असेल, तर सर्वोत्कृष्ट व्यक्तीचा आदर करणं सुरुवात करा. कोण आहे सर्वोत्कृष्ट? आपल्यामध्ये सत्य. पंडित धम्मसार, पंडित जगारा हे सर्वोत्कृष्ट आहे आपल्यामधले. त्यांचा आदर करा. अरे, लोटांगण मारायची गरज पडली ना, तरी मारा आणि जर त्यावेळेस डोळ्यातून अश्रू आले, आदर प्लस प्रीती किती तुमच्या मनामध्ये सुमधुर सद्गुण उद्भवतायत. किती सर्वोत्कृष्ट तुमच्या हृदय प्रज्वलित करत आहे तुमच्या प्रज्ञेला. काय पाहिजे याच्यापेक्षा जीवनामध्ये काय पाहिजे अजून? जे भारतामधले सर्वोत्कृष्ट श्रीमंत लोक आहे, ते मनामधून दुःखीच आहे आजही. कारण की त्यांच्याजवळ धम्म नाहीये. खरा व्यक्ती श्रीमंत तो असतो, जो सदैव शांततेचा उपभोग घेत राहतो. तो खरा श्रीमंत असतो. तर 7 सम्राटाची संपत्ती एकीकडं आणि एक श्रोतापन्न एकीकडे. इतकी ताकद आहे दुर्गुणांना कमी करण्यामध्ये. पण तो दुर्गुण कमी केव्हा होतील? ज्यावेळेस तुम्ही सदैव सद्गुण मनामध्ये ठेवसाल. किती सुंदर असतं ना. पण ते जातायत आणि तुम्ही त्यांच्या समोर बाजूला उभे राहते. ओके. उभे राहताना जर मला काय गरज आहे उभे राहायची. मी काहीतरी स्पेशल आहे. फिनिश. तुम्ही फिनिश तिथंच. तिथं तुमचा आदर जो आहे, जो तुम्हाला निसर्गातून भेटणार, तो तुम्ही कट ऑफ करून टाकला. कारण की तुम्ही तुमच्या मनामध्ये घमंड आणलं. मी खूप उदाहरणं पाहिली अशी या शिबिरामध्ये. ओके. धम्मानुपස්සना, ऑब्झर्वेशन खूप चांगलं असलं पाहिजे. कधीही लक्षात ठेवा. ओके. धम्म काही पुस्तकांमध्ये नाहीये. धम्म आजूबाजूला आहे. आपल्या आतमध्येच आहे. शिकण्याची गरज आहे. किती सुंदर. बघा मी स्वतः त्यांच्या समोर 1-1 घंटा उभं राहायचो. आजही राहतो. मनामध्ये आदर खूप राहतो. त्या आदरामुळं हे मी आताचं नाही सांगत. मी आजपासून 16-15 वर्ष आधीची गोष्ट सांगत आहे. ज्यावेळेस मी नाव आहे ना पावकमध्ये जायचो. 1 घंटा, दीड घंटा पाऊकमध्ये मी उभं राहायचो. पण त्यांचे पात्र दानात देण्यासाठी आणि 3:30-4 लाच मी तयार होऊन अंघोळ करून चालल्या जायचो पण त्यांचं. कशासाठी? की फक्त तेवढं पुण्य करायचंय, की भंतेचं पात्र एकदा उचलायचं. तेवढ्यामध्ये खुशी मनवायचं मी. आज त्याची फळं मी उपभोगत आहे. आज तोच संघ पावचा जो 16-17 वर्ष आधी इंडिया नाव नाही दिसायचं दानाच्या बोर्डवर कधी. ओके. त्यावेळेस एक छोटीशी भाजी दान करून मी तिथं फक्त बघायचं. ते इंडिया नाव तिथं जेव्हा आलं पावच्या ह्याच्यावर, ते नाव बघून खुशी व्हायची. आज किती उलटं झालंय बघा. आज तोच संघ त्याच विहारामध्ये प्रॅक्टिस केलेला संघ आज आपण आपल्या भूमीवर, आपल्या शहरामध्ये आपल्या दानशील भावनेमुळे आणलाय.
ही एक ग्रेटनेस, हा एक चेंज जो आपण या भारताच्या भूमीमध्ये घडवू लागलोय. ओके. आणि घडलाय. परंतु आदर इतका ताकदवर असतो बघा. म्हणजे ज्याला आपण म्हणतो रेव्हरन्स. ओके. रेव्हरन्स अपचयना हा इतका ताकदवर आहे. होली पर्सन आणि एल्डर्ससाठी असलेला आदर. ओके. या दरम्यान खूप लोकांनी मदत पण केली आहे मला. ओके. मी हे नाही म्हणत की दानच झालंय. खूप मदत केली. नाव नाही घेणार. परंतु ते माझं रिस्पेक्ट आहे त्या लोकांसाठी. की त्या लोकांसाठी रिस्पेक्ट आहे, की ज्यांनी टाईमवर मला मदत केली आणि त्यांच्या मदतीमुळं पण हे सर्व घडून आलं. ते तसं आलं नसतं. नाहीतर टॉयलेट बाथरूमचं काम झालं नसतं. ओके. त्या टॉयलेट बाथरूमला दान जे होतं ते फक्त 5 ते 7 लाखापर्यंतच आलेलं होतं. ओके. मी क्लिअरली सांगत आहे. आज दानाबद्दल कोणतीही संस्था किंवा लोकं इतकं डायरेक्ट रेकॉर्डिंगला कधीच सांगणार नाही. परंतु मला कशाची भीतीच नाही ना. ना ₹1 सुद्धा इकडं-तिकडं होतं कधी आपलं. कधीच होत नाही. ओके. तर ते 5 ते 6 लाखाचं जे दान आलं, 5 ते 7 लाखापर्यंत, त्याच्यावर 13 ते 14 लाखाचं ते संडास बाथरूम झालं. परंतु हे कशामुळे झालं? त्या लोकांमुळं ज्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी आदर होता. त्या आदर फक्त बघा किती ताकद आहे या गुणामध्ये. त्या आदरामुळं ती मदत झाली आणि त्या मदतीमुळं एवढा मोठा पुण्याचा स्रोत तयार झाला. किती कनेक्टेड आहेत आम्हा. किती कनेक्टेड आहेत सर्व गोष्टी. ओके. ज्या कुठे आपण पाहतोय, त्या कुठे काही 3 आणि 4 लाखाच्या नाही. त्याला खूप खर्च आलेला आहे. ओके. यामध्ये पावकचा जो ग्रुप आहे, मलेशियन ग्रुप, आता ते आपल्या लँडवर येणार आहेत 2 तारखेला. चित्तविवेकाला बघण्यासाठी येत आहेत. विचार करा. किती गोष्टी कनेक्टेड झाल्या. एक पावक मलेशियाचा ग्रुप कुठे एकदा जेव्हा मी मलेशियामध्ये बिमार पडलो होतो, त्यावेळेस त्या ग्रुपनं मला मदत केली. तेव्हापासून तो ग्रुप जुळला. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू आपल्या प्रोग्रामसाठी, याच्या त्याच्यासाठी सगळ्या वेळेस ते मदत म्हणजेच दान करतात. परंतु कशामुळं? आदर या गुणामुळं. जे काम आपण किंवा मी करत आहे, की इथं मी शब्द वापरू शकतो कारण की प्रवचन देत आहे सध्या. ओके. तर हे जे काही काम करत आहे, हे जे काही काम होत आहे, त्या कामाच्या विषयी असलेला आदर आणि माझ्याविषयी असलेला त्यांच्या मनामध्ये असलेला आदर, त्यामुळं ह्या सर्व बदल आपल्याला दिसत. त्यामुळे ते लोकं आज इथं येऊन विचार करा ना, मूर्तिजापूरसारखं स्मॉल टाउन आणि शेलूसारखं गाव, जिथं कुठंच काहीच नाही. आज ते गाव, ते शहर, ते तालुका कुठं-कुठं नाही गाजत आहे. प्रत्येक ठिकाणी जवळपास 15 ते 20 देशामध्ये या प्रोग्रामबद्दल माहिती दिली. तिथून तिथून या प्रोग्रामची काय म्हणतात स्तुतीस्तुती म्हणणं येत आहे. काय पाहिजे याच्यापेक्षा? चित्तविवेका नाव आज पूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये गाजत आहे. गाजत हा शब्द चांगला नाहीये. परंतु नाव हे प्रसिद्ध शब्द पण चांगला नाहीये. परंतु हे नाव लोकांच्या मनामध्ये घर करत आहे वेगवेगळ्या देशांच्या. इव्हन अजान जयसारो सुद्धा तुम्ही आपण केलेल्या या कामासाठी साधू-साधू अनुमोदना म्हणताय. किती सर्वोत्कृष्ट. परंतु आदर या गुणामुळं. म्हणून आदर हा गुणधर्म जो आहे, हा सद्गुण आपण वाढवायचा आहे. यामुळं पुण्य होतं, हे मी तुम्हाला या सर्व उदाहरणामधून क्लिअर करून देईल. एकदम क्लिअर, की तर या पद्धतीनं वेय वाचा सर्व्हिसेस टू अदर म्हणजे जे काही आपण अ, ज्याला आपण सेवा सेवा समिती होती, सेवाचा ग्रुप होता आपला.
तिथं 2-3 लेडीजनं खूप भांडे घासले. मला माहीत नाही कुठल्या आहेत त्या. तर त्यांनी रोज खूप भांडे घासले. खूप चांगली सेवा केली. अजून याच ग्रुपमधल्या एक लेडीज आहेत, त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मी नाव नाही घेणार. ओके. नाव नाही घेणार. सीनियरच आहे नागपूरचे. ओके. 1-2 जण आहेत नागपूरचे. त्यांनी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत खूप काम केलं. न सांगता हेच ध्येयवाक्य आहे. यामुळं जे पुण्य रिसीव्ह होणार आहे, तर ते त्याचे रिफ्लेक्शन्स जे आहेत, त्याचे पडसाद हे आहे, की धम्म तुमच्यासाठी काम करेल. ज्यावेळेस तुम्ही धम्मासाठी काम करताय ना, तर धम्म तुमच्यासाठी काम करेल. पण तो घमंड नसला पाहिजे. तुम्ही म्हटलं नाही पाहिजे, "मी हे केलं आणि ते केलं. मी एवढं केलं, मी तेवढं केलं." ज्या क्षणाला तुम्ही असं म्हणता ना, त्या क्षणाला तुम्ही त्या प्रकारच्या पुण्याचा प्रभाव कमी करून तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. परंतु एक सुई सुद्धा खूप मोठं काम करत असते. ओके. ज्या शर्टला बटन नाहीये, त्या शर्टला बटन फक्त सुईच करू शकते. तसे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मोठ्या-मोठ्या घटना घडवून आणत असतात. ओके. म्हणून सर्व्हिसेस टू अदर म्हणजे दुसऱ्यांसाठी काम करणं खूप महत्वाचं असतं. ओके. आपण जीवनभर स्वतःसाठी काम करतो. पण तू ज्यावेळेस दुसऱ्यासाठी सेवार्थ भावनेनं काम करतो ना, त्याची मजा अलग असते. ओके. त्याच्यामध्ये जो आनंद उत्पन्न होतो, तो खूप सर्वोत्कृष्ट असतो. खूप सुंदर असतो. आणि ही सुंदरता मनाला काय म्हणतात प्रज्वलित करते. मनामधली असणाऱ्या प्रज्ञेला प्रज्वलित करते. इतकं साधं नाहीये. हे तुम्ही करून गेलात ना, हे एवढं साधं नाहीये. ओके. इव्हन ज्यांनी साधे झाडू मारले, भांडे घासले, त्यांच्यासाठी समोरच्या जीवनामध्ये खूप मोठ्या घटना घडून येतील. ओके. खूप मोठ्या घटना घडून येतील. त्यांच्यासाठी खूप धम्मा म्हणजे जे देवता असतात, तुम्ही काय केलंय धम्माला प्रोटेक्ट केलंय. तर देवता आपल्याला प्रोटेक्ट करायला सुरुवात करते. स्पेशली जे धम्मासाठी काम करतात ना, त्यांना देवतांचं प्रोटेक्शन असते. ओके. त्यांना कंटिन्यू लाईफटाईम देवतांचं प्रोटेक्शन असतं. तर खूप इम्पोर्टंट आहे, की आपण सर्व्हिसेस टू अदर्स ध्येयवाच्या करणं महत्वाचं. शेअरिंग मेरिट पत्तीदान. ओके. पत्तीदान, शेअरिंग मेरिट्स याबद्दल काय सांगाल? आपण साधू-साधू म्हणतो ना, तेच आहे. साधू-साधू. ओके. जे काही अ, साधू-साधू नाही, सॉरी. साधू-साधू. शेअरिंग मेरिट म्हणजे काय? किंवा आता मी हे दान केलंय. हं. आता जसं की मी आता हे प्रवचन देत आहे तुम्हाला. प्रवचन झाल्यावर जर मी म्हटलं, की या प्रवचनामधून जे काही पुण्य मला प्राप्त झाले, ते मी सर्व जीवांमध्ये समान रूपामध्ये वाटत आहे. नंतर मी म्हटलं, की या पुण्यामुळं जे काही या प्रवचनाच्या पुण्यामुळं अ, माझ्या जीवनामध्ये मूर्खांचा सहवास कधीच न लाभो. खूप ताकदवर आहे. हे खरंच तुमच्या जीवनामध्ये मूर्ख कधीच येणार नाही. जसं की तुम्ही कंटेनचं तिकीट दिलं. तुम्ही म्हटलं, रोजच म्हटलं, की मी या केलेल्या पुण्यामुळं, पुण्याच्या प्रभावामुळं माझ्या जीवनामध्ये मूर्खांचा सहवास नाही येणार. कट होऊन जातं. जे तुम्हाला दुःख देतात ते कट होऊन जातात. दॅट्स द पॉवर ऑफ शेअरिंग मेरिट्स. म्हणजे मल्टिपल होऊन जातात तुमचे पुण्य. असंख्य होऊन जातात. ओके. खूप, खूप, खूप इम्पोर्टंट करणं. ते दरवेळेस करायचंय. तुम्ही आता प्रवचन ऐकलं, ध्यान केलं, तर म्हणायचं, "मी केलेल्या ध्यानाच्या पुण्यामुळं माझ्या जीवनामध्ये मूर्खांचा सहवास न लाभो." नंतर मी केलेले पुण्य हे माझ्या ज्ञातीपर्यंत पोहोचो. त्याच्यासाठी आपण इदं ज्ञाती नंगोऽन्तु सुखितावन्तु ज्ञातयः हे म्हणतो ना, ते म्हणायचं. ओके. हे खूप सुंदर आहे. ओके. खूप सुंदर आहे. पत्तानुमोदन हे तर मी तुम्हाला सांगितलं, की अ, श काय म्हणतात रिजॉईस करायचं. रिजॉईस म्हणजे हे नाही, की दान केलं तर साधू ग्रुपमध्ये टाक. नाही.
तुम्ही ते पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे. ते हे रिअल फक्त अनुभव होतं. ते हे रिअल साधू, साधू, साधू. आनंद निर्माण झाल्यानंतर साधू, साधू म्हणायला पाहिजे किंवा लिहायला पाहिजे. तेव्हा ते पुण्य जे आहे तुम्हाला खूप चांगल्यारीत्या सेम स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतं. हे मला वाटतं एक लेडीज होती विशाखा आहे का कोण आहे काय माहिती. त्या लेडीजवर बहुतेक विशाखा माणसं विशाखा का कोणतरी आहे. मी नाव विसरलोय. हे मला हिस्टॉरिकल धम्म नाही माहिती हां जास्त. तर त्यांचं नाव विसरलोय मी. तर जेव्हा ते अ, बहुतेक तेच आहे. भगवान बुद्धांसाठी आणि संघासाठी जेव्हा धम्म हॉल बनवत होते ना, कुटी का धम्म हॉल बहुतेक. तर त्यांची जी अ, सेविका होती, तर ती खुश व्हायची खूप आणि साधू, साधू, साधू म्हणायची. तर ती दायिका जी होती, मला वाटतं अनाथ पिंडक नंतर तिचंच नाव घेतलं जाते. विसरलोय मी हां. ती पण खूप मोठी दायिका होती लेडीजमध्ये भगवान बुद्धांची. तर जो जी राहण्याची जागा देवता त्या लेडीजसाठी बनवत होती ना, त्या मला वाटतं विशाखा का कोणतरी आहे. तुम्ही सांगशाल मला 2-3 नाव हां. तर सेम सेम जागा, सेम महल म्हणू शकतो किंवा जे काही रेसिडेन्स म्हणू शकतो दैवीय ते त्या लेडीजसाठी बनवलंय. इतकी ताकद आहे शेअरिंगमध्ये नाही का जगतारामध्ये. बहुतेक विशाखाच आहे. ओके. विशाखा माताचं. तर पत्तानुमोदन इतकं ताकदवर आहे. परंतु तुम्ही खुश व्हायला पाहिजे. त्याची अट काय तुम्ही खुश व्हायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये आनंद उत्पन्न व्हायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही साधू, साधू, साधू म्हणायला पाहिजे. ओके. तर जर तुम्हाला आनंद नाही आणि तुम्ही पॅटर्न टाइप म्हणताय, सगळे म्हणताय म्हणून मी टाकून देतो. तर ते कसं होऊ लागलंय, की तुम्ही पुण्याच्या घरावर लागलेला जो ताला आहे, त्याच्यामध्ये चाबी व्यवस्थित नाही टाकू लागले. तुम्ही काय करताय? ते साधू, साधू, साधू म्हणजे म्हणणं काय, की त्या ताल्यावर चाबी अशी फेकून देणं. कुठून उघडणार? त्याला एक प्रॉपर टेक्निक आहे. प्रॉपर पद्धत आहे, की तुम्ही आनंदी व्हायला पाहिजे. रिजॉइस हा शब्द जेव्हा वापरला जातो, दुसऱ्याच्या पुण्यामध्ये आनंदित होणं आणि त्यानंतर साधू-साधू म्हणणं. मग होतो त्याचा प्रभाव. ओके. सेम त्यांनी समजा आता हीटर दान केलं. तुम्ही आनंदित झाले. अरे, यांनी हीटर दान केलंय आणि तुम्ही साधू-साधू म्हणताय. ओके. सेम पुण्य तुम्हाला लाभणार. जेव्हा-जेव्हा बनते तर काय म्हणतात, अंघोळ करतील गरम पाण्यामध्ये. जो आल्हाददायक अ, आल्हाददायक अनुभव त्यांच्या शरीराला प्राप्त होईल आणि मन त्यांचं शांत होऊन जाईल. सेम तुम्हाला प्राप्त सेम तुमच्यासोबत घडेल. एकाच जन्मात नाही, हजारो जन्मामध्ये जोपर्यंत निब्बाण प्राप्त होणार नाही. इतकी ताकद आहे पत्तानुमोदनामध्ये. हे पुण्य बल जे आहे, ही पुण्यक्रिया ज्या आहेत ना, दसपुण्यक्रिया, हे प्रॉपरली केल्या गेल्या पाहिजे. ओके. प्रॉपरली केल्या गेल्या पाहिजे. म्हणून आपण यावर खूप विशिष्टरित्या महत्त्व द्यायचं. म्हणजे पालन करायचं, महत्त्वाचं पालन करायचं. आणि हे पालन केल्यानंच आपले जे पुण्य आहे, हे अफाट होऊन जातं. अफाट होऊन जातं. कंटिन्यू संघाच्या सोबत राहणं किंवा आज जितकेही लोकं तिथं आहेत, बुद्धगयेमध्ये. बुद्धगयेमध्ये राहण्याचं पुण्य अलग आणि प्लस संघासोबत राहणं अलग, प्लस दानामध्ये मदत करणं अलग, प्लस दान करणं अलग, प्लस त्यांची मदत करणं अलग. किती होते ते? किती होते? तुमच्या निब्बाणाचे दरवाजे तुम्ही इथंच ओपन करत आहे. जी प्रयत्नांची पराकाष्ठा सर्व करतायत ना, ते दरवाजे इथंच ओपन करत आहे.
म्हणजे याच भूमीमध्ये, याच जन्मामध्ये दरवाजे ओपन होतात. दान जेव्हा करतो ना व्यक्ती त्यावेळेस तो जागरूक असतो. अपारुता दे संगमत थवरा ए सोरवंता बमुंचंतु सतां. The door of Nibbana open in now. निब्बाणाचे दरवाजे आतामध्ये उघडतात. उद्यामध्ये नाही उघडत. हे सर्व जे करतायत, जे काही ओके, निस्वार्थपणे. मग ओके, निस्वार्थपणे जे काही काम करताय संघासाठी, रेअर आहे, की रेअर आहे. जेव्हा चान्स भेटतो, उद्या जर मेलं तर काय? मला या प्रश्नाचं उत्तर द्या. हां, खजूर तर आहे, दासीचे नाव आहे. तिला पण ते महल प्राप्त झालं. व्हेरी नाईस. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. परंतु बहुतेक विशाखा माताचे पुण्य पाहून. ओके. तर इम्पोर्टंट आहे. तुम्ही जे केलं ते खूप रेअर आहे. मी 10-10 वेळेस ते का सांगत आहे? मला काही तुमच्यापासून धान उघडण्यासाठी नाही करायचं आहे. ओके, ओके. ते ते मग कल्प्रिट माइंड. ओके, ते कल्प्रिट माइंड. ते माइंड चांगलं नाही. ओके. तर जे काही तुम्ही आता मी तुम्हाला दरवेळेस फोर्स करायचो आठवतं का? की अरे अ, काय मुरुमच्या गाड्या पाहिजे, आपल्याला सिमेंटची गरज आहे, आपल्याला लोखंडची गरज आहे. ओके. खूप टफ टाईम होता तो. कारण की त्या कुट्या आणि ती संडास बाथरूम या प्रोग्रामपर्यंत रेडी करायचं होतं. हे फक्त 45 डेजमध्ये झालं. ओके. ते संडास बाथरूम फक्त 45 डेजचं काम आहे. इतकं मोठं. तर ज्यावेळेस मी तुम्हाला फोर्स करायचो आणि ज्या वेळेस तिथं त्यांनी दान केले ना, ते एकदम योग्य टाईम केलेलं दान आहे. एकदम योग्य टाईम. आज तुमचं जे पुण्य तुमचं जे दान आहे, पुण्य नाही. आज तुमचं जे दान आहे ना, हे काय म्हणूया आपण त्याला क्लासिफाईड झालंय. क्लासिफाईड म्हटल्यापेक्षा एकदम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी झालंय. खूप इम्पोर्टंट आहे हे फॅक्टर. योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी. आज ज्यांनी तिथं पाया मजबूत करण्यासाठी दान दिलं. ओके. किती अफाट आहे ते. जे टॉयलेट बाथरूममध्ये ज्यावेळेस ज्यांनी काय म्हणतात त्याला मुरुम टाकला किंवा लोखंड टाकलं किंवा सिमेंट टाकलं, त्या पायामध्ये तुम्ही बळ आणलं. तर तुमच्या धम्माच्या पायामध्ये बळ येईल. तुमच्या सम्यक व्यायाम जो अष्टांगिक मार्गामधला भाग आहे, त्याच्यामध्ये बळ प्राप्त होईल. का? कारण की दुसऱ्याच्या जी घाण आहे, शरीरामधली घाण बाहेर काढण्यासाठी तुम्ही मदत केली ना. विथ रिस्पेक्ट, विथ रिस्पेक्ट म्हणजे अशी जागा तयार करण्यास मदत केली, दान केलं, जिथं लोकं शांतपणे जो शरीरामध्ये आणि शरीराच्या वर निर्माण झालेली जी घाण आहे, ती स्वच्छ करण्यासाठी आले होते आणि केली. याचं फळ काय आहे? याचं फळ हे आहे, की तुमच्या जीवनामधली घाण आणि तुमच्या मनामधली घाण जे दुर्गुण आहे, ते क्विकली रिमूव्ह होतील. ते जास्त वेळ थारा नाही देऊ शकत. ओके. त्याला याचे जे विपाक आहेत, ते दरवेळेस इफेक्ट करत राहतील. प्रत्येक जन्मामध्ये इफेक्ट करत राहतील. दुर्गुण जास्त वेळ थांबणार नाही. जशी घाण जास्त वेळ शरीरात थांबली नाही, लोकांच्या, साधकांच्या, अ, भिक्खुनींच्या, सयालींच्या आणि अ, सामणेरांच्या सेम पद्धतीनं तुमच्यासोबत होत राहील. आणि शेवटचं जे पुण्यकर्म आहे, ते आहे धम्म धम्मश्रवण. सॉरी हां. धम्मश्रवण म्हणजे लिसनिंग टू द डॉक्ट्राइन. ओव्हरऑल सगळं काही घडलं हे धम्मप्रवचन ऐकण्यामुळे. जर मी तुम्हाला प्रवचन देत नसतो गेलो किंवा बंदे धम्मसारा म्हणा किंवा जय जय सारो भंते गुणरत्न पावक सयाडो आले होते. अ, सयाडो कोविदा आले होते बऱ्याच वेळेस. सयाले उत्तर आले होते. अ, किती जण बंदे राहुलला येऊन गेले. खूप सर्वोत्कृष्ट भिक्खू आपल्या प्लॅटफॉर्मला व्हिजिट करून गेले. हे सर्व जेव्हा शिकवत गेले
त्यावेळेस आपल्याला आपली अंडरस्टँडिंग वाढत गेली. आपली अंडरस्टँडिंग वाढत गेली, त्यामुळे आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत गेली. श्रद्धा उत्पन्न होत गेली, त्यामुळं आपलं धम्माचं जी प्रॅक्टिस आहे, ध्यानाची जी प्रॅक्टिस आहे, ती वाढत गेली. ठीक. तर प्रवचन ऐकण्यामुळं आपण खूप पुण्य प्रज्वलित होत असतं. ओके. ते कंटिन्यू ठेवायचं. ओके. तर आय थिंक एवढं इनफ झालंय. काही गोष्टी मी थोड्याशा रफ सांगितल्या, जसं की ध्यानाबद्दलच्या. हे काही मी कोणाला उद्देशून नाही सांगितलं, कारण की कोणताही व्यक्ती तिथं अस्तित्वातच नसतो मूळ रूपामध्ये. ओके. तर आपल्याला धम्माला मोठं करायचंय, आपल्याला व्यक्तीला मोठं नाही करायचंय. ओके. आपल्याला धम्माचं मंगल करायचं. आपल्याला व्यक्तींचं मंगल नाही करायचं. ओके. तर लवकरच आपले जे शिबिर असतील, ते मेडिटेशनचे ते आपण चित्तविवेकाला सुरू करा. ओके. 2 तारखेनंतर मी जी डेट राहील ती सांगणार. ओके. तर आपल्याला आता म्हणजे आपल्या विहारामध्ये इझिली राहता येईल एवढी व्यवस्था झाली. परंतु ती संघासाठी कुठे आहे? तर जर डिसेंबरमध्ये झालं तर खूप थंडी असते. तर मी बनते न्यानश्रींना विचारून ती बघून घेईन, की बनते न्यानश्रींना विचारेल आणि ते धम्म सरांना विचारेल. तर एक 20 ते 25 जणांचं शिबिर आपण डिसेंबरमध्ये घेऊया. 25 किंवा 50 जेवढे येतील तेवढे. काही जण टेंटमध्ये राहतील, काही जण कुटीमध्ये राहू शकतील. परंतु बंधेंच्या परमिशननं, विदाऊट नाही. ओके. तर आय थिंक एवढं इनफ झालंय.